आणि आता आपण मिस्टरांबरोबर गप्पांना सुरुवात करणार आहोत. नमस्कार. सांगा, वहिनींबद्दल सांगा. मानसी स्वभाव एकदम चांगला आहे, मिळावा आहे. बरं. आणि म्हणजे ती आल्यापासून बरंच सहकार्य तिच्या प्रगती भरपूर झाली तुमची माझी लग्नानंतर. आणि तसं समंजसपणे हे होतं. मग हे सांगताना तुम्हाला आनंद नाही का होत? आनंद होतोय ना. असं चेहऱ्यावर आता बघा काय असं एवढं छान हसू आहे तुमच्या चेहऱ्यावरती आणि ते काय दिसत नाही. हो बाबा छान हसतात की नाही. बर, आणखी काय मग आता काय काय करायचं राहून गेलंय आयुष्यात असं वाटतं? नाही, आता अजून तसं आहे. म्हणजे जेव्हा हे झालं, लग्न झालं तेव्हा काही नव्हतं आणि हळूहळू प्रगती होतीये. घर होतं इथे, वाडा होता, ते घर झालं. वा. गाडी झाली. अजून हळूहळू पुढे पुढे आहे. आता मुलीचं शिक्षण आहे. पुढच्या खेळासाठी आता वहिनी आणि मधुरा यांची धावपळ होणार आहे. मधुरा धावणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळणार आहे आता, हो की नाही? बाबा तुम्ही इकडे या. वेळ 2 मिनिटाची आणि 2 मिनिटात या 5 वस्तूंचा अभिनय मिस्टर करणार आणि मग तो ओळखून वहिनींनी 3च वस्तू आणायच्या आहेत आणि मधुराने 2 वस्तू. हा, आणि हा पहिला अभिनय. वेळ आहे 2 मिनिटाची. वेळ सुरू झाली. बोलायचं ना. चार्जर मोबाईलचा. 10 सेकंद झाली. स्टार्टर. कॅलेंडर. स्टार्टर. किचन. पिन. 30 सेकंद झालेली आहेत. दोरी. पट्टा. 1 मिनिट पूर्ण होत आलेलं आहे. 1 मिनिट 18 सेकंद झाली. 2 मिनिटाची वेळ आहे. नाही मिळालं. स्वीट. चला 15 सेकंद राहिले. हेल्मेट. 5 4 वेळ संपली. काय काय आणलं? 3 वस्तू आहे. पहिला टेस्टर नाही समजला. टेस्टर होता. मी सांगत होतो ना, लाईट. हा, नाही कळलं. टेस्टर नाही कळला आणि टेप सापडला नाही. हा, टेप ओळखला पण तो सापडला ओळख. नाही. मग आणल्या किती वस्तू? 3 वस्तू. हेल्मेट, कुठल्या चिंच आणल्या? आणि दोरी. हा, चिंच कुठे? हा, 3 वस्तू आणण्यात म्हणजे अभिनय ओळखण्यात आणि वस्तू आणण्यात यशस्वी ठरले. 600 रुपयांचं बक्षीस मिळालं. अभिनय. आणि आता पुढच्या वहिनींना भेटूया. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. मग काय वहिनींबद्दल सांगणार तुम्ही? अतिशय सुंदर सुस्वभावी अशी पत्नी आहे तिला. गेल्या 10 वर्षापासून आम्ही बरोबर आहे. वा वा वा, छान छान. म्हणजे तुम्ही भुवया का उडवल्यात? ते बोलायला लागल्यावर सुंदर म्हटले म्हणून. असं काही नाही, आम्ही पाहिजे जाताना सांगून जातो दररोज सकाळी उठल्यानंतर एकदा सुंदर म्हणायचं म्हणून. आणखी काय? तो दिवस आठवतो? कुठला? लग्नाचा आठवतो? हो आठवतो. काय मुहूर्त कितीचा होता? 20 नोव्हेंबर होता आणि संध्याकाळी 7 वाजता झालं. संध्याकाळी 7 वाजता. या वेळेवर आल्या होत्या? हो त्या वेळेत होता. तुम्ही उशिरा गेला? नाही मी पण आम्ही तिथेच होतो, सगळ्यांना धरलं. सगळे तिथेच होते. आणि तो दिवस ज्या दिवशी तुम्ही त्यांना पहिल्यांदा भेटलात? हो तोही आठवतो. काय झालं त्या दिवशी? काय नाही, मी बघायला गेलो होतो सलाबतपूर येथे. गाव बघायला गेले? नाही गाव नाही, तिलाच बघायला गेलो. मग अरेंज मॅरेज आहे त्यामुळे आमचे काही मित्र आणि आमचे बहिणीचे मिस्टर आम्ही सगळे बरोबर गेला. पुढे काय झालं? काय त्यानंतर पाहुणचार वगैरे झाला. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला पारंपरिकतेनुसार. हो. आणि त्यानंतर आम्ही परत आलो आणि त्यांना होकार कळवला. अच्छा, एवढंच झालं? आता या पुढच्या खेळामध्ये दोघे सहभागी होणार.
पण आम्हाला तुमचा अभिनय बघायचा आहे. तुम्ही इथे आलात तर छान अभिनय करता येईल. 2 मिनिटाची वेळ आणि आता अभिनय. वेळ सुरू. बोलायचं ना. सोप. रवी चमचा एवढं झालंय ना पटकन. लवकर. 30 सेकंद झाली. साक्षी, 2 fast फक्त 1.5 मिनिट राहिलेलं आहे. तुम्ही ना गॉगल गॉगल. चिली मिर्ची मिर्ची फ्रिज में. तेरा 2 मिल गया. कैंडल किती झाल्या? 5 झाल्या नक्की. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1000 रुपयांनी 1 ग्रॅम सोन्याचा दागिना वहिनींना मिळाला. कारण 5ही वस्तू वहिनी आणि साक्षी यांनी वेळेत आणलेल्या आहेत. आणि क्या अभिनय आहे. अभिनंदन वहिनी. हे बघतीस त्या तुमच्या असते. या ना. नाही, मी आहे. मी कुठे जाणार. बरं चाललंय दोघांचं. पैठणीच्या खेळामध्ये काय होणार, कोण जिंकणार पैठणी ते आत्ता ठरणार आहे. दोघी सज्ज आहेत. दोघींच्याही मनात इच्छा आहे की पैठणी मलाच मिळावी. पण ती पैठणी कुणा एकीला मिळणार आहे, कुणाला ते आत्ता ठरणार. पण त्याचबरोबर आजच्या या भागाची सुरुवात होताना मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारला होता की भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचं संपूर्ण नाव काय. मी सांगू. काय नाव. धोंडीराम गोपाळ फाळके. आणि दादासाहेब फाळके यांचं नाव धुंडीराज गोविंद फाळके. तेव्हा आता ही माहिती आपल्यासाठी होती. आणि आता हा पैठणीचा खेळ सोपा. ज्या ठिकाणी वहिनी उभ्या आहेत तिथेच उभ्या राहणार. समोर एक गोल आखलेला आहे आणि त्यामध्ये अनेक चेंडू ठेवलेले आहेत. वहिनी तुमच्यासाठी रंग आहे गुलाबी, तर तुमच्यासाठी रंग आहे पिवळा. तुम्ही जिथे उभ्या आहात तिथेच उभ्या राहणार आणि या काठीच्या सहाय्याने या रेषेला कुठल्याही स्पर्श न करता एका वेळेला एक चेंडू अचूक त्या तिथून इथपर्यंत काठीने घेऊन येणार. एकदा का तो चेंडू या चौकोनात आला की तो चेंडू गोळा करून बादलीत गोळा करणार. सगळ्यात जास्त चेंडू गोळा करण्यात ज्या वहिनी यशस्वी ठरणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 गेम सुरू झाले. मॅडम काठी लागेल ना. काठी सरळ जायला लागेल. चला रेषेच्या पलीकडे पाय. एका वहिनींनी गोळा केलेले चेंडू 13, दुसऱ्या वहिनींनी गोळा केलेले चेंडू 12. पण रेषेवरती पाय पडून बाद झालेले 3 चेंडू वजा केल्यामुळे उपविजेत्या ठरल्या ठुसे वहिनी. त्यांना झी मराठीकडून
आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या गांधी वहिनी, त्यांना स्वामिनी तर्फे ही पैठणी. अभिनंदन. इंदिरानगर संगमनेरच्या या प्रांगणामध्ये रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात संगमनेरमध्येच. नमस्कार.